राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे। विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसने राज्यसभेच्या एका जागेवर प्रबळ दावा केला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना संख्याबळाच्या जोरावर दावा करत आहे। आणि अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी शरद पवारांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून द्यावं अशी आग्रही भूमिका व्यक्त केली आहे। या संदर्भात जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची भेट घेऊन भूमिका मांडलेली आहे। महाविकास आघाडीशी चर्चा करू अशा सूचना शरद पवार यांनी दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची सध्या माहिती समोर येते। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, राज्यसभेची एक जागा मात्र त्यावरून आता या तिन्ही पक्षांमध्ये तिढा निर्माण झालेला आहे, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, आपण पाहतोय मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये एका जागेवरती राज्यसभेवर कोण जाणार हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। यासाठी तर ठाकरे गट, या एका जागेसाठी ठाकरे गट आग्रही आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी त्यांच्या पक्षाकडनं, त्यांच्या नेत्यांकडनं सध्या प्रयत्न सुरू आहेत। काल जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि या राज्यसभेच्या जागेसंदर्भात चर्चा केली। राज्यसभेवरती तुम्हीच निवडून जा अशी आग्रही भूमिका त्या नेत्यांनी शरद पवार यांच्या समोर मांडली। मात्र शरद पवार यांनी आपली भूमिका यावरती स्पष्ट केली नाही आणि तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करा असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कोर्टामध्ये चेंडू टाकला। मात्र दुसरीकडे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे, मात्र 2 दिवसांपासून त्यांना वेळ दिली जात नाही। त्यामुळे हा प्रश्न निर्माण केला जातोय की काँग्रेस आणि ठाकरे गट या राज्यसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी कुठेतरी टाळाटाळ करत आहे का, शरदचंद्र पवार पक्षाला साईडलाईन केलं जात आहे का, असा एक जो प्रश्न आहे तो उपस्थित केला जातोय। मात्र शरदचंद्र पवार पक्षाकडनं या एका जागेवरती दावा तर केला जातोय आणि या एका जागेवरती शरदचंद्र पवार यांचीच कुठेतरी वर्णी लागली पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत। मात्र दुसरीकडे मित्र पक्षांकडनं त्यांना योग्य तो प्रतिसाद जो आहे तो दिला जात नाहीये। आज तरी भेटीची वेळ उद्धव ठाकरे यांच्याकडनं दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, त्यामुळे आजच्या या दिवसभरामध्ये काय घडामोडी घडतात आणि काय नेमका निर्णय घेतला जातो, तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।